नमस्कार मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून तुम्ही आधार कार्ड कसं डाउनलोड करू शकता या संदर्भातली माहिती आपण अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या मित्रांनो, आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे। तर सर्वप्रथम प्ले स्टोअर ॲपवर जाऊन एक आधार नवीन ॲप आलेला आहे, ते ॲप डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि त्याला ओपन केला। त्यानंतर तुम्हाला त्याला परमिशन द्यायची आहे। व्हाईल युजिंग द ॲप अँड अलाव असं 2 वेळा तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर येथे क्लिक करायचं आहे। आय एम रेडी विथ माय आधार येथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर ज्यांचं आधार कार्ड तुम्हाला काढायचं असेल त्यांचा आधार नंबर फिलअप करायचा आहे। त्यानंतर समोर जायचं आहे, टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत काही, त्याला क्लिक करून प्रोसेडवर क्लिक करायचं आहे। सिम 1 किंवा 2 तुम्ही कोणतंही निवडू शकता आणि त्यानंतर काही वेळानंतर असं पेज समोर येईल, त्याला सेंड करायचं आहे आणि व्हेरीफाय मोबाईल नंबर यायला थोडासा वेळ लागतो। त्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करा। त्यानंतर ज्या व्यक्तीचं तुम्ही आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्याचा फेस तुम्हाला या समोर धरावा लागणार आहे। समोर असं पेज येईल आणि समोर तुम्ही असं फेस धरून डोळे ब्लिंक करावे लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला ते सक्सेसफुली तुमचं दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं आधार फेस डिटेल सक्सेसफुल दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 6 डिजिटचा 2 वेळा पिन ॲड करायचा आहे। तुम्ही तुमच्या मताने कुठलाही पिन येथे टाकू शकता। त्या टाकल्याच्या नंतर इथे 1-2 वेळा तुम्ही नेक्स्ट असे करून घ्या। त्यानंतर स्कॅन QR शेअर ID असे तुमच्या समोर येणार आहे। त्यानंतर तुम्ही स्कॅन IDवर जर क्लिक केलं तर तुम्हाला समोर तुमचा आधार नंबर दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही शेअर IDवर क्लिक करा आणि आधार डाउनलोडवर क्लिक करा। त्यानंतर कंटिन्यू क्लिक करा आणि समोर PDF तुम्हाला दिसणार आहे, त्या PDFवर तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तिथे भरावा लागणार आहे। तर काय पासवर्ड असणार आहे, तुम्हाला ज्या व्यक्तीचं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या व्यक्तीचे समोरचे 4 डिजिट कॅपिटलमध्ये हे मोठ्या अक्षरात टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचे जन्म वर्ष टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे सहजपणे डाउनलोड करता येणार आहे। असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।